शक्ती काय झालं? तू ठीक आहेस ना नक्की? हो हो मी ठीक आहे. रक्त मी पुसते. नाही शक्ती तू थांब, तू बस इकडे, मी पुसते, मी कपडा घेऊन येते बघ, तू बस इकडे. शक्ती बेटा, आता तुला बरं वाटतंय ना? हो मी ठीक आहे. चांगलंय. तेव्हा सुपारीचा कार्यक्रम आपण लवकरात लवकर आटपून घेऊया. हा हा. सुपारी फोडण्याचा कार्यक्रम? अयो म्हणजे तुला सगळ्यांना पोहे आणि चहा द्यायचा असतो बघ. काय? एक मिनिट. म्हणजे काय बोलते तुम्ही? मला कळलं नाही. अगं वेडाबाई, सुपारी फोडण्याचा कार्यक्रम काय ते तुला माहित नाही? अगं नाना भाऊ तुझ्या आणि शिवाच्या लग्नाची बोलणी करायला आल्यात बघ. शक्ती मॅडम साठी हे सगळं जरा सरप्राइझिंग आहे वाटतंय. म्हणजे त्यांना अचानक शॉक बसल्यागत करायला लागलेत त्या. या यू आर राईट ब्रो, लुकिंग शॉकिंग. बट शक्ती मॅम, आम्ही सगळे असे एकदम रेडी होऊन आलो, पण तुम्ही अजून तयार का नाही झाला? हो तयार होणारच आहोत. शक्ती, त्याआधी आपण सगळ्यांसाठी कांदे पोहे करूया. हा चल आलोच. ये. अम्मा शक्ती, मी पोह्यांची तयारी करून ठेवली असते. पोहे निवडून ठेवले, ते फक्त तुला भिजवायचे असतात. मी कांदे पण चिरून ठेवले असतात आणि मिरच्या तुला कापायच्या आहेत. हे बघ, पोहे जास्त तिखट नको करूस. आणि तेल बेताच वापर, नाही तर ते तेलकट होतील ना. हा काय ते अचानक ठरलं ना ते कांदे पोह्याचा कार्यक्रम, तर माझा पण एकदम गोंधळ झाला असतो बघ. पण मी काय म्हणते शक्ती, तुला जमेल ना सगळं? तुम्ही लोक बसा, आपण आलो. ओहो, वेडिंगच्या आधीच बायकोला हेल्प करायला लागला आपला प्रो. बसा ना भाऊ, बसा. बस बस नानू बस. अम्मा. शिवा, काही हवं होतं का? नाही, काही नकोय. ते जरा आपल्याला शक्तीसोबत थोडं बोलायचं होतं. हा बोला ना, आलेच आम्ही. थँक्यू. खूप दुखतंय काय? नाही. ते नाना आणि आप्पाने अचानक ठरवलं ते आपल्या लग्नाच्या बोलणी करायला यायचं. तर तू नाराज नाही ना? तुला काही कळवलं नाही म्हणून रागावले ते नाही ना? तू मगाशी अचानक दचकली का? काय झालं? नाही, काही झालं वगैरे काही नाही. आपल्याला वाटलेलं की ते तुला डेटवर घेऊन गेलो तर मग
तू परत पहिल्यासारखी नॉर्मल होशील. ते सगळे लहानपणीच्या तुझ्या आठवणी बघून तू परत हसायला लागशील. सगळं चांगलं होईल. पण आपल्याला वाटतं आपला प्लॅन फेल गेला. तू तर अजून पण चेटकोबाच्याच विचारामध्ये अडकले. शिवाय अरे हे बघ शक्ती, जे काय ते खरं सांग ना आपल्याला. शिवा, तुला कसं काय कळलं की माझ्या चेहऱ्यावरच्या टेन्शनच्या मागे चेटकुबा कारण आहे? शक्ती, तू काही पण नाही बोलली ना तरी तुझ्या डोळ्यामध्ये आपल्याला सगळं दिसतं. तुझ्या मनात काय चाललंय ते. आता आपल्याला खरं खरं काय ते सांग. शिवा, मला चेटकोबाचे भास होत आहेत. काल रात्री सुद्धा मला चेटकोबाचा भास झाला आणि आता माझ्या हाताला लागलं ना तेव्हा जेव्हा रक्त जमिनीवर पडलं तेव्हा सुद्धा मला भास झाला. शिवा, मला ना खरंच काही कळत नाहीये या सगळ्या भासांचा काय अर्थ लावायचा आपण. मला या सगळ्यामुळे ना खरंच खूप भीती वाटते. अरे त्या चेटकोबाची बॉडी पूर्णपणे नष्ट व्हायला हवी आणि या दरम्यान मला पडलेलं स्वप्न खरं व्हायला नकोय. शक्ती, तसं काय पण नाही होणार. तू कशाला उगाच टेन्शन घेते? शिवा, असं कसं टेन्शन नाही घ्यायचं. काल रात्री तर चेटकोबाने माझा गळा दाबला असा भास झाला मला. हो, म्हणजे कोणीतरी माझा गळा दाबताय असं मला जाणवत होतं, पण आवाज चेटकोबाचा येत होता. शिवा, खरं तर हे सगळं सांगून ना मला तुला टेन्शन मध्ये नव्हतं टाकायचं, पण काल रात्री झालेला तो भास आणि आता ते रक्त जमिनीवर पडल्यावरचा भास, ह्या सगळ्यामुळे ना मला खरंच खूप भीती वाटते. त्यामुळे मी हे सगळं तुला सांगितलं. शक्तीला हे असे भास का होत असतील? कदाचित चेटकोबाबद्दलची भीती अजून पण हिच्या मनातून गेलेली नाहीये किंवा हिला कुठला मानसिक आजार तर झालेला नाहीये ना? शिवा, शिवा, हा काय तर तू कुठे हरवलास? नाही, काय नाही, ते जरा आपल्या लग्नाचा विचार करत होतो. शक्ती, आपल्याला सांग, लग्न करायचा विचार आहे ना तुझ्या डोक्यात की? नाही, अरे हे बघ असं काही नाहीये. मला लग्न करायचंय. मला तुझ्यासोबत खरंच लग्न करायचंय. मला आपला छान सुखाचा संसार हवाय. पण मला हे जे काही भास होत आहेत ना त्या भासांमुळे माझं डोकं असं बधीर झालंय. मला काही कळतच नाहीये. शिवा, तो चेटकोबा परत आला तर आपल्या सुखी संसाराला त्याच्या वाईट नजरेचं ग्रहण लागलं तर? शिवा, नाही. शिवा, हे असं व्हायला नकोय. चेटकोबा परत नको यायला. शिवा, तो चेटकोबा परत नको आहे. शिवा, शक्ती, हे बघ, नको टेन्शन घेऊस आणि असं एवढा निगेटिव्ह विचार पण नको करूस तू. तसं काही पण नाही होणार. आणि बघ, आपण एक काम करू, चेटकोबाची बॉडी पूर्णपणे नष्ट होईपर्यंत आपण थांबू, वाट बघू. हा, आणि तोपर्यंत कोणी पण लग्नाचा विषय नाही काढणार. आणि बघ, ही तुझी लहानपणीची गोड आठवण हे कधीच तुझ्यापासून लांब नको ठेवू. कायम जवळ ठेव. काय? हे बघा, हॉल आणि डेकोरेशनची काळजी काढली ना ते आपल्यावर आहे. हा, आणि लग्नांना ते आपण स्वीट मध्ये गुलाबजाम ठेवूया. यार त्याच्या नावावर यार बघ मला इथे यार. नाही गुलाबजाम ठेवूया. अरे गुलाबजाम, ए मला सांग, तुला काय आवडतो? गोड गुलाबजाम. नाही गुलाबजाम. तू सांग रसमलाई की चेक गुलाबजाम. अरे हो पोरानो, समजच मागू की. बरं, मी काय म्हणतो आप्पा,
पुढच्या 10-15 दिवसात चांगली लग्नाची तारीख ठरवूया आपण. हा, ही नाना एकदम बेस्तातली बेस्ट आयडिया झाली माहितीये का. अहो नाना भाऊ, आमची काहीच हरकत नाहीये. काय विजयलक्ष्मी? हो, म्हणजे कशाला उगाच ते लग्नाचं घोंगड भिजत ठेवायचं जास्त दिवस. तुम्हाला पण पटलं ना ताई? हे बघा, पोरं समक्ष आहेत, त्यांच्या समोरच विचारून घ्या लग्नाची तारीख कधी ठरवायची ती. ऐका, आपण काय बोल. येऊ का? अयो, भद्रावती मॅडम, या ना, या. तुम्ही सगळे बसा ना. कुठे बसू पण? आय एम सॉरी. काही विशेष? काही तुम्ही सगळे जमला तिथे? हो, ते शिवशक्तीचं लग्न जमवायचंय ना. आज सुपारी फुटणार आहे. सुपारी फोडण्याचा कार्यक्रम करताय? बसा म्हणजे बसा, बसून बोला. चांगले. सुपारी फुटतीये म्हणजे लग्न आमच्याच बंगल्यावर होणार ना? मग आम्हाला कळवलंच नाही तुम्ही. वहिनी साहेब, तसं नाही. नाही, तुम्हाला कळवायचं नाही म्हणून कळवलेलं नाही असं अजिबात नाही. काय समजा घाई गडबडीतच ठरलं. मागच्या वेळेला 2 वेळा यांचं लग्न ठरलं होतं, पण दोन्ही वेळेला त्यात विघ्न आलं. हो ना. म्हणून छोटेखानी कार्यक्रम केला आणि मग तुमच्या कानावर घालणार होतो. माफ करा, तुम्हाला वाईट वाटलं असेल तर. तुम्हाला कळवलं नाही म्हणून. नाही, ठीक आहे, आता काय झालंय तुमचं. ही चिटकू मला सोडत का नाहीये? भद्रा मॅम, तुम्ही इथे अशा अचानक? अगं, मी ते अगं शक्ती बेटा, योगायोग बघ. सुपारी फुटण्याच्या कार्यक्रमाला भद्रावती वहिनी साहेब स्वतः हजर झाल्या. प्रिन्स सरकार बी आलं असतं ना तर लय बरं वाटलं असतं. पण काय हरकत नाही, आपण सुपारी फुटण्याचा कार्यक्रम उरकून घेऊ आणि लग्नाची बी बोलणी करून घेऊ. ऐका, आपण काय बोलतो की हा जो आजचा कार्यक्रम आहे तो जरा कॅन्सल करूया आपण. काय काय शेत आलं शिव, तो काय बोलायला? अरे आपण सगळं ठरून आलो होतो ना. हा ना, पण आजचा कार्यक्रम फक्त आपण जरा पुढे ढकलूया बस. अरे पण पुढे का ढकलायचा? काय प्रॉब्लेम आहे शिवा? नाही, प्रॉब्लेम असा नाही ते. म्हणजे बघा, आता काय सांगू शकत नाही आपण. फक्त एवढंच बोलतो की जास्त नाही, 15 दिवसासाठी आपण जरा थांबूया. 15 दिवसासाठी पुढे टाकूया. त्यानंतर आपण करू ना. हा, पण एवढं लक्षात ठेवा की तोपर्यंत कोणी पण लग्नाचा विषय नका करू. हो समजत. ए ब्रो, स्टडी यार.
15 दिवस? चिटकोबाची डेड बॉडी नष्ट व्हायला सुद्धा 15 दिवस बाकी आहेत आणि हे दोघं पण लग्न 15 दिवस पुढे ढकलतात. याचं कारण मला माहिती आहे. ते कारण मला भद्राला सांगायला हवं, पण कसं सांगू? या सगळ्यांसमोर मी साधी नजरही मिळवू शकत नाहीये. काय करू? काही करून मला चिटकोबाशी बोलावं लागेल. हे सगळं काय आहे त्यालाच विचारावं लागेल. नाना चल निघूया आपण. ठीक आहे, चला आप्पा भाऊ येतो. काय आलं पोरांच्या मना, तिथं आईबापाचं काय चालत. 15 दिवसांनी भेटू आपण. येतो ताई. स्वागत. शक्ती, त्याला कुठे घेऊन चाललीस? तू जा ना, त्याला ठेव इथे. अगं काय बघतेस, तू जा, त्याला ठेव आणि तू जा. जा. मी आहे इथे, मी आहे. तू जा, निरोप देऊ. जा. भद्रा आधी खूप खुश आहे, खूप खुश आहे. मी भद्रा खूप खुश आहे. ते बरोबर आहे, तू खूप खुश आहेस, खूप चांगली गोष्ट आहे. पण तू का खुश आहेस ना, हे जरा मला पटकन सांगितलंस ना तर खूप बरं होईल. कोणी येण्याच्या आत पटकन सांग मला. भद्रे, मला माझ्या देहात शिरकाव करण्याचा मार्ग सापडला आहे. मार्ग सापडला तुला? काय काय? शक्तीचं रक्त. चला आप्पा भाऊ येतो. चल शिवाय. तू पुढे आलो आपण. नाना भाऊ सॉरी. हा नाही म्हणजे तुम्ही एवढ्या उत्साहाने लग्नाची बोलणी करायला आलात, पण आप्पा भाऊ, अहो तुम्ही सॉरी कशा पायी बोलताय? हे बघा, मला अजिबात वाईट वाटलं नाही. आता पोरांच्या निर्णयापुढं आपण कसं जाणार? त्यांना आपण जोर जबरदस्ती तर नाही ना करू शकत. नाना सॉरी. अहो काही दिवसांचाच प्रश्न आहे, मोजून 15 दिवसांचा प्रश्न आहे. त्यानंतर ना आपण लगेच लग्नाची बोलणी करू आणि लवकरात लवकर लग्न उरकून टाकूयात. मी शब्द देते तुम्हाला. या 15 दिवसांनंतर तुम्ही सांगणार आहे, मी ऐकणार. नाही तसं काय नाही शक्ती. मला एक विचारायचं होतं, तुम्ही लग्नाला 15 दिवस का थांबताय? नाही कारण काय नेमकं? तुमच्या दोघांच्या मनात नक्की काय चाललंय? शक्तीचा म्हणजे काय? काय बोल बोल ना. माझा देह ज्या रहस्यमय ठिकाणी त्या बाबाने ठेवलाय, तिथे जर का शक्तीचं रक्त सांडलं तर मी जिवंत होणार. कमाल झाली. हे पण हे काम ते सोपं आहे, बिलकुल कठीण नाहीये. सोपं नाहीये हे काम. शक्तीच्या रक्तासाठी शक्तीला मारावं लागेल. तिला मारून माझ्या अचेत देहाजवळ नेऊन तिच्या शरीरातलं रक्त त्या जागेवर सांडावं लागेल. शक्तीचा बळी देणार म्हणजे तू? आणि आजच तिला संपवणार मी. आज? पण या कामात मला तुझी मदत लागेल.
मी शक्तीला संपवल्यावर तिचा मृतदेह इथून उचलून माझ्या देहाजवळ न्यायची जबाबदारी तुझी. कुठे जायचं ती जागा मला माहितीये. चिटकोबा तू कमाल आहेस. जय बा चिटकोबा, जय बा चिटकोबा, जय बा चिटकोबा. भद्रा मॅम, आई गा अबू अबू. अरे अबू, खूप वर्षांनी, अरे सगळे आलेत का? खूप वर्षांनी भेटला ना मला, पण त्याला खूप वर्षांनी आम्ही बाहेर काढला. बरं वाटलं त्याला भेटून. झाले का तुमचं? भद्रा मॅम, तुम्ही इथे अचानक आलात, तुमचं काही काम होतं का माझ्याकडे? कसलं काय काम? मी आपल्या सहज चालले होते म्हणून थँक्यू असं मेसेज केला होतास. मग म्हटलं थँक्यू म्हणालीच आहे तर मग घरीच जाऊन म्हणूया तिला वेलकम म्हणून आले. भद्रा मॅम, तुम्ही माझी लहानपणीची आठवण इतकी छान जपून ठेवली आणि नंतर ती मला दिली सुद्धा, त्यासाठी खरंच थँक्यू. काय ग सतत थँक्यू थँक्यू म्हणतेस मला? एवढं काही मोठं काम केलेलं नाहीये. तुझ्या लहानपणीच्या आठवणीच आहेत त्या, जपून ठेवणे काही फार मोठी गोष्ट नव्हती ती आमच्यासाठी. लाडकी पुतणी आहेस तू, त्यात काय मोठं एवढं. पण हा, एका गोष्टीसाठी मी खूप रागावले तुझ्यावर. काय झालं? काय काय काय? लग्न करतेस, सुपारी फोडतेस, पण एका शब्दाने म्हणून तू सांगितलं नाहीस आम्हाला. हे बरोबर केलं नाहीस तू शक्ती. भद्रा मॅम, तुम्ही खरंच काही गैरसमज करून घेऊ नका. खरं तर मला या सगळ्याबद्दल काहीच माहिती नव्हतं. मला काहीच कल्पना नव्हती याची. माहित नव्हतं? ते अचानक ठरलं. शक्तीला सरप्राईज द्यायचं होतं म्हणून, त्यामुळे ते कळवलं नाही. मधुरावती मॅडम, आमच्या आधी तुमचा हक्क आहे शक्तीवर. हे बरोबर बोललात तू. भद्रावती मॅडम, सॉरी बघा, प्लीज राग नका मानू. काय टेन्शन घेताय तुम्ही? अहो मी गंमत करते माहोल थोडस शांत व्हावं म्हणून, नाही का? पण ठीक आहे, काही काळजी करू नका, सगळं नीट होईल. पण आता मला निघायला पाहिजे. निघते मी. अबुराव येते हो. भेटू लवकरच. तोवर काळजी घे स्वतःची. येते. शक्ती, आपण नाही बाहेर.